Hello dear students, in today's video or in this video we are going to discuss about the spectral distribution of black body radiations. जी काही ब्लॅक बॉडी असेल त्या ब्लॅक बॉडीपासून बाहेर पडणारे जे हीट रेडिएशन्स आहेत त्या हीट रेडिएशनचं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन मीन्स द व्हेरिएशन ऑफ रेडियंट एनर्जी विथ रिस्पेक्ट टू द वेवलेंथ. रेडियंट एनर्जीचं वेवलेंथनुसार कशा प्रकारे व्हेरिएशन होणार आहे, रेडियंट एनर्जी वेवलेंथनुसार कशा प्रकारे चेंज होणार आहे त्याविषयी या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. पॉईंटचं नाव आहे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन्स आणि चॅप्टर जो काही आपला चॅप्टर होता कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स त्या चॅप्टरचा हा लास्ट व्हिडिओ असणार आहे. या पूर्ण व्हिडिओमध्ये हा एक पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे आणि याच्यानंतर एक महत्त्वाचा लॉ आपला राहिलेला आहे. लॉचं नाव आहे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. त्या लॉविषयी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, आता सुरुवातीला आपण ब्लॅक बॉडीपासून बाहेर पडणारे जे काही रेडिएशन्स आहेत त्या रेडिएशन्सविषयी खूप डिटेलमध्ये या अगोदर डिस्कस केलेलं आहे. ते रेडिएशन्स कशा प्रकारे बाहेर पडतात, ते रेडिएशन कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर पडतात. आता आपल्याला माहिती आहे कुठली बॉडी जर तुम्ही हीट केली तर त्या हीट बॉडीपासून बाहेर पडणारे जे काही थर्मल रेडिएशन्स असतील ते थर्मल रेडिएशन्स हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतात. म्हणजे ते थर्मल रेडिएशन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये जे काही सराउंडिंग असेल त्या सराउंडिंग मीडियममध्ये पसरतात. सराउंडिंग मीडियममध्ये एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसवरती एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ते ट्रान्सफर केले जातात. ओके, अशा ह्या रेडिएशनचं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन आपण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी जे आपल्याला रेडिएशनविषयी माहीत आहे ते थोडक्यात रिवाइज करूया. जे काही ब्लॅक बॉडी रेडिएशन्स असेल किंवा बाहेर पडणाऱ्या रेडिएशनची जी रेडिएटिव्ह पॉवर असेल त्याला आपण इमिसिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवर असं म्हणतो. दॅट रेडियंट पॉवर इज डिपेंड ऑन द टेम्परेचर. ती जी काही रेडियंट पॉवर असणार आहे ती रेडियंट पॉवर बॉडीच्या टेम्परेचरवरती डिपेंड असणार आहे. रेडियंट पॉवर मीन्स अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. युनिट एरियामधून युनिट टाईममध्ये बाहेर पडणारे जे हीट रेडिएशन्स असतील त्याला आपण रेडिएटिव्ह पॉवर असं म्हणतो किंवा रेडियंट पॉवर असं म्हणतो, इमिसिव्ह पॉवर असं म्हणतो. त्या इमिसिव्ह पॉवरची जी काही व्हॅल्यू असेल ती इमिसिव्ह पॉवर पूर्णपणे टेम्परेचरवरती डिपेंड आहे. इफ द टेम्परेचर ऑफ बॉडी इज हायर, फॉर हायर टेम्परेचर रेडियंट पॉवर और इमिसिव्ह पॉवर आर इज मॅक्झिमम. जर बॉडी हायर टेम्परेचरला असेल तर रेडियंट पॉवर त्या बॉडीची रेडिएशन इमिट करण्याची जी क्षमता आहे, पॉवर आहे, ती रेडियंट पॉवर मॅक्झिमम असणार आहे. आणि जे काही इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतील ते इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स शॉर्ट वेवलेंथ रिजनमध्ये असणार आहे. दॅट मीन्स फॉर हायर टेम्परेचर आर इज मॅक्झिमम अँड द इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन लाईज इन द शॉर्ट वेवलेंथ रिजन. फर्स्ट ऑफ ऑल पहिला पॉईंट क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. पहिला पॉईंट आहे इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर इज डिपेंड ऑन द टेम्परेचर. तुम्ही लक्षातच ठेवणार आहात बॉडीचं टेम्परेचर चेंज झालं त्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम ही चेंज होणार आहे. ओके, आणि जर बॉडी हायर टेम्परेचरला असेल, सेकंड पॉईंट इज दॅट इफ बॉडी इज ॲट हायर टेम्परेचर देन आर इज मॅक्झिमम अँड द इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स लाईज इन द शॉर्ट वेवलेंथ रिजन. जे काही रेडिएशन्स इमिट होणारे हायर टेम्परेचर असलेल्या बॉडीच्या सरफेसपासून त्यांची जी काही वेवलेंथ आहे ती वेवलेंथ शॉर्ट असते किंवा ती वेवलेंथ खूप कमी असणार आहे. आणि त्या वेवलेंथ्स आपण उघड्या डोळ्यांनी किंवा नेकेड आईजनी त्या वेवलेंथ ऑब्झर्व करू शकतो. ते एक्झाम्पलही आपण यापूर्वी डिस्कस केलेलं आहे. जर एखाद्या आयर्न रॉडचं टेम्परेचर 3000 डिग्री सेल्सिअसच्या वरती तुम्ही इन्क्रीज केलं तर तो आपल्याला व्हाईट दिसतो, रेड व्हाईट त्याला आपण म्हणतो. किंवा 800 डिग्री सेल्सिअसच्या वरती त्याचं टेम्परेचर गेलं तर तो रॉड रेड दिसतो. का तर त्याच्यातून बाहेर पडणारे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहे, हीट रेडिएशन्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, दॅट रेडिएशन्स ॲपियर्स इन द रिजन ऑफ शॉर्ट वेवलेंथ. म्हणजे त्या रेडिएशनची जी वेवलेंथ आहे ती शॉर्ट असणार आहे आणि ती वेवलेंथ आपण ऑब्झर्व करू शकणार आहोत. म्हणून तो जो काही ऑब्जेक्ट आहे ज्याचं टेम्परेचर आपण 800 डिग्री सेल्सिअसच्या वरती नेलं होतं, त्याचं टेम्परेचर 800 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आपण केलं होतं, तो ऑब्जेक्ट आपल्याला रेड दिसत होता किंवा आणखी
3000 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर टेम्परेचर गेलं, फॉर एक्झाम्पल टंगस्टन फिलामेंट जो बल्ब तुम्ही यूज करताय, त्या बल्बमधला जो टंगस्टन फिलामेंट आहे त्या फिलामेंटचं टेम्परेचर 3000 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तुम्ही जर इन्क्रीज केलं तर तुम्ही तिथं त्याचा कलर जवळपास असा व्हाईट झालेला तुम्ही ऑब्झर्व करता. त्याला आपण त्या कलरला तिथे एक विशेष नावही दिलं होतं. आय थिंक जर सपोज बॉडीचं टेम्परेचर 3000 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त झालं तर व्हाईट हॉट, त्या कलरला आपण काय म्हटलं तर व्हाईट हॉट, टंगस्टन फिलामेंट व्हाईट हॉट कलरचा आपल्याला दिसतो. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर तो आपल्याला दिसतो. याचा अर्थ त्या बाहेर पडणाऱ्या रेडिएशनची वेवलेंथ खूप शॉर्ट आहे. जी काही व्हिजिबल रेंज आहे आपली, त्या व्हिजिबल रेंजमध्ये त्या वेवलेंथ असणार आहे, म्हणून त्यांना आपण ऑब्झर्व करू शकणार आहोत. That means for higher temperature R is maximum and emitted electromagnetic radiations lies in the short wavelength region. याच्या एक्झॅक्टली अपोजिट होणार आहे. फॉर लोअर टेम्परेचर R is minimum and emitted electromagnetic radiations lies in the long wavelength region. बॉडीचं टेम्परेचर जर कमी असेल तर जे काही अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम असणार आहे किंवा जी काही रॅडियंट पॉवर असणार आहे, इमिसिव्ह पॉवर असणार आहे, ती इमिसिव्ह पॉवर कमी असणार आहे. आणि जे काही वेवलेन्स बाहेर पडणार आहे त्या वेवलेन्स या लॉंग रिजनमध्ये असणार आहे किंवा इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स लाईज इन द लॉंग वेवलेंथ रिजन. ओके, आता दोन सायंटिस्ट होते. पहिला सायंटिस्ट ल्युमर आणि दुसरा प्रिंगशिम. ह्या दोन सायंटिस्टनी काय केलं, जो काही सोर्स ऑफ रेडिएशन आहे हा सोर्स ऑफ रेडिएशन वेगवेगळ्या टेम्परेचरला मेंटेन केला आणि त्या सोर्सपासून बाहेर पडणारी जी रेडिएटिव्ह पॉवर आहे किंवा जी इमिसिव्ह पॉवर आहे, रेडियंट पॉवर आहे, त्या रेडियंट पॉवर व्हर्सेस वेवलेंथचं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला स्टडीसाठी दिलं. त्यालाच आपण म्हणणार आहोत स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. द सायंटिस्ट ल्युमर अँड प्रिंगशिम स्टडी द एनर्जी डिस्ट्रीब्युशन ॲज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ. जे काही एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन आहे विथ रिस्पेक्ट टू द वेवलेंथ, त्यांचा स्टडी कोणी केलाय, ल्युमर अँड प्रिंगशिम ह्या दोन सायंटिस्टने. त्यांनी ॲक्च्युली केलंय काय, दे मेंटेन द सोर्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स or source of radiations at different temperature and plot the curves of radiant power versus wavelength. That curves is called as spectral distribution of black body radiations. त्या curves ला आपण काय म्हणणार आहोत, spectral distribution of black body radiations असं म्हणणार आहोत. या curve तुमच्या पुढे दिसताय, सॉरी, या कर्व्स तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आता या कर्व्स विषयी डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. ओके, आता जे काही सायंटिस्ट होते ल्युमर आणि प्रिंगशिम, या दोन सायंटिस्टनी सोर्स ऑफ रेडिएशन म्हणजे रेडिएशनचा जो सोर्स आहे तो सोर्स वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवला आहे आणि इमिट होणाऱ्या जे काही रेडिएशन्स असतील त्या रेडिएशनचं विथ रिस्पेक्ट टू वेवलेंथ व्हेरिएशन कशा प्रकारे होते ते व्हेरिएशन ऑब्झर्व करून ह्या एक्सपेरिमेंटल कर्व्स आपल्यासाठी आपल्यासमोर ठेवलेत. आता या कर्व्सला आपण म्हणू शकतो रेडियंट पॉवर ॲज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ. म्हणजे रेडियंट पॉवर विथ वेवलेंथ कशा प्रकारे व्हॅरी होते ते आपल्याला या कर्व्सवरून दिसणार आहे. यामध्ये पहिली कर्व आहे 300 डिग्री सेल्सिअससाठी. ही जी काही पहिली कर्व आहे ही कर्व 3000 डिग्री केल्विनसाठी. म्हणजे जी काही बॉडी जो काही सोर्स त्यांनी घेतलेला होता रेडिएशनचा, तो सोर्स 3000 डिग्री केल्विनला मेंटेन केलं आहे त्याचं टेम्परेचर आणि त्याच्यापासून बाहेर पडणाऱ्या रेडियंट पॉवर व्हर्सेस वेवलेंथसाठी ही कर्व असणार आहे. ओके, त्यानंतर सेकंड जी काही कर्व आहे येलो कलरमध्ये, ही कर्व 4000 डिग्री केल्विनसाठी आहे. बॉडी 4000 डिग्री केल्विनला मेंटेन केली आहे. त्यानंतर त्यापासून बाहेर पडणारे जे काही इमिटेड रेडिएशन्स असतील, जी काही रेडियंट पॉवर असेल, त्या रेडियंट पॉवरला वेवलेंथच्या वर्सेस ड्रॉ करून अशा प्रकारे ही सेकंड कर्व आपल्याला मिळणार आहे.
त्यानंतर ही जी काही थर्ड कर्व आहे पिंक कलरमध्ये, ही कर्व 5000 डिग्री केल्विनसाठी आहे. बॉडीचं टेम्परेचर 5000 डिग्री केल्विन ठेवलं आणि पुन्हा सर्व काही रिपीट केलं. नंतर बॉडीचं टेम्परेचर 5500 डिग्री सेल्सिअसला डिग्री केल्विनला मेंटेन केलं आहे आणि ही एक कर्व आपल्याला दिसणार आहे. ओके, या कर्व तुम्हाला कळले असतील. पहिली कर्व आहे 3000 साठी, दुसरी कर्व आहे 4000 साठी, तिसरी आहे 5000 साठी, चौथी आहे 5500 साठी. यानंतर ह्या डॉटेड लाईनने जो काही वेवलेंथचा सेगमेंट दाखवलाय 500च्या थोडं अगोदर आणि 1000च्या अगेन थोडं अगोदर, म्हणजे इन बिटवीन 4500 टू नियरली 900 अप टू द 900 ही जी काही वेवलेंथचा रिजन असणार आहे, हा वेवलेंथचा रिजन विजिबल रिजन असणार आहे. म्हणजे ह्या वेवलेंथमध्ये इमिटेड होणारे जे काही रेडिएशन्स असतील त्या रेडिएशन्सला आपण नेकेड आईजने ऑब्झर्व करू शकणार आहोत. ओके, आता हे जे काही एक्सपेरिमेंटल कर्व आहे त्यांनी केलेला जो काही एक्सपेरिमेंट आहे आणि ह्या कर्ववरून जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला नोट डाऊन करायचे आहे, जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्या लक्षात येत आहे ते पॉईंट्स आपण बघणार आहोत. फ्रॉम द एक्सपेरिमेंटल कर्व इट इज ऑब्झर्व दॅट ॲट हायर टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे हायर टेम्परेचरला बॉडीला जर तुम्ही हायर टेम्परेचरला ठेवलं तर त्या बॉडीपासून बाहेर पडणारी जी काही एनर्जी असणार आहे, अमाऊंट ऑफ रेडिएशन्स पर युनिट एरिया पर युनिट टाइम, जी काही रेडियंट पॉवर असणार आहे, दॅट रेडियंट पॉवर इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड किंवा इमिटेड एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली नसणार आहे. ती एनर्जी विथ रिस्पेक्ट टू द वेवलेंथ व्हॅरी होणार आहे. इट इज द फंक्शन ऑफ वेवलेंथ. इफ वेवलेंथ चेंज द एनर्जी इज ऑल्सो चेंज. दॅट मीन्स द एनर्जी इमिटेड इज द फंक्शन ऑफ वेवलेंथ. हा फर्स्ट पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. या एक्सपेरिमेंटल कर्ववरून ॲट हायर टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. इट इज द फंक्शन ऑफ वेवलेंथ. हायर टेम्परेचरला जर बॉडी हायर टेम्परेचरला मेंटेन केली तर त्या हायर टेम्परेचरला बॉडीपासून बाहेर पडणारी जी एनर्जी असणार आहे ती एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली नसणार आहे. त्या एनर्जीची व्हॅल्यू पूर्णपणे वेवलेंथवरतीच डिपेंड असणार आहे. वेवलेंथ जर व्हॅरी झाली तर एनर्जी इमिटेड पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. दिस इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. द सेकंड पॉईंट विच वी हॅव टू ऑब्झर्व फ्रॉम दिस कर्व is at given temperature radiant power initially increase with increase in wavelength reaches its maximum and then decrease. या सर्व कर्व जर तुम्ही ऑब्झर्व केला, ही फर्स्ट कर्व, सेकंड कर्व, थर्ड कर्व, फोर्थ कर्व आपण बघूया. इकडे आहे रॅडियंट पॉवर. हे टेम्परेचर आहे 5500 डिग्री केल्विन. म्हणजे ह्या पर्टिक्युलर टेम्परेचरला होतंय काय, रॅडियंट पॉवर सुरुवातीला इन्क्रीज होतीये, त्याच्या ती मॅक्झिमम व्हॅल्यूला पोहोचणार आहे आणि नंतर पुन्हा डिक्रीज होणार आहे. 5000 डिग्री केल्विनसाठी सेम आपण ऑब्झर्व करू शकतो. रॅडियंट पॉवर सुरुवातीला इन्क्रीज होणार आहे, नंतर मॅक्झिमम व्हॅल्यूला पोहोचणार आहे आणि नंतर डिक्रीज होणार आहे. हाच सेकंड पॉईंट आपण सांगू शकतो. ॲट गिवन टेम्परेचर रॅडियंट पॉवर इनिशियली इन्क्रीज. सुरुवातीला रॅडियंट पॉवर काय होतीये, इन्क्रीज होतीये. कुठल्या तरी एका पर्टिक्युलर गिवन टेम्परेचरला रॅडियंट पॉवर इनिशियली इन्क्रीज, रिचेस इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू अँड देन डिक्रीज. ओके, रॅडियंट पॉवर पहिले इन्क्रीज होणार आहे, नंतर मॅक्झिमम व्हॅल्यूला पोहोचणार आहे आणि नंतर पुन्हा ती पॉवर डिक्रीज होणार आहे. हा सेकंड पॉईंट आहे. थर्ड पॉईंट आहे द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू द रेडिएशन्स ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ टेम्परेचर. वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू द रेडिएशन ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी त्याला आपण म्हणणार आहोत लॅम्बडा मॅक्स. सपोज 5500 डिग्री केल्विनसाठी जी कर्व आहे ती कर्व जर आपण लक्षात घेतली, त्या कर्वचा जर विचार केला तर इथं आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटीचे रेडिएशन्स भेटत आहे आणि त्या इंटेन्सिटीच्या रेडिएशन्सच्या करस्पॉन्डिंग जी काही वेवलेंथ आपल्याला मिळणार आहे त्या वेवलेंथला आपण म्हणणार आहोत लॅम्बडा मॅक्स. वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू द मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन्स, दॅट मीन्स लॅम्बडा मॅक्स. आणि हा जो काही लॅम्बडा मॅक्स असणार आहे त्या पर्टिक्युलर टेम्परेचरचा कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. म्हणजे जर इमिटेड रेडिएशन्सची लॅम्बडा मॅक्स तुम्हाला माहीत आहे तर त्या लॅम्बडा मॅक्सवरून तुम्ही त्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे ते व्यवस्थितपणे सांगू शकता. दॅट मीन्स द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू द रेडिएशन्स ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी दॅट इज लॅम्बडा मॅक्स इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ टेम्परेचर. तो लॅम्बडा मॅक्स टेम्परेचरचं कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. तुम्हाला जर टेम्परेचर माहीत असेल तर लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू तुम्ही सांगू शकता. लॅम्बडा मॅक्स जर माहीत असेल, लॅम्बडा मॅक्स म्हणजे कोण आहे, अशी वेवलेंथ की ज्या वेवलेंथला
बॉडीपासून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनची इंटेन्सिटी मॅक्झिमम असणार आहे. लॅम्बडा मॅक्स मीन्स नॉट अ वेवलेंथ, मॅक्झिमम वेवलेंथ. दिस इज द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू द मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. अशी वेवलेंथ की ज्या वेवलेंथला मॅक्झिमम इंटेन्सिटीचे रेडिएशन्स बाहेर पडणार आहेत. ओके, ती लॅम्बडा मॅक्स, ती वेवलेंथ, दॅट लॅम्बडा मॅक्स इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर माहीत असेल तर लॅम्बडा मॅक्स सांगू शकता. लॅम्बडा मॅक्स जर माहीत असेल तर टेम्परेचर तुम्ही सांगू शकता. म्हणजे तो लॅम्बडा मॅक्स टेम्परेचरचं कॅरेक्टरिस्टिक आहे असं तुम्ही सांगू शकता. दिस इज द थर्ड पॉईंट. फर्स्ट पॉईंट आपण बघितला, ॲट हायर टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. इट इज द फंक्शन ऑफ वेवलेंथ. हायर टेम्परेचरला एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली नसणार आहे. विथ रिस्पेक्ट टू वेवलेंथ ती एनर्जी व्हॅरी होणार आहे. सेकंड पॉईंट आहे, हॅट गिवन टेम्परेचर रॅडियंट पॉवर इनिशियली इन्क्रीज विथ इन्क्रीज इन वेवलेंथ रिचेस मॅक्झिमम अँड देन डिक्रीज. जी काय रॅडियंट पॉवर आहे ती सुरुवातीला इनिशियली काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, तिच्या मॅक्झिमम व्हॅल्यूला पोहोचणार आहे अँड देन it is decrease with wavelength. This is the third point. And the fourth point is that area under the curve represent the total energy emitted per unit area per unit time. म्हणजे ह्या ज्या काही कर्व्ज असतील, या कर्वच्या अंडर येणारा जो काही एरिया असेल, सपोज मी फर्स्ट कर्व कन्सिडर करतोय, ह्या फर्स्ट कर्वच्या अंडर जेवढा एरिया येणार आहे, एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट द टोटल एनर्जी इमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम करस्पॉन्डिंग टू द ऑल वेवलेंथ. म्हणजे सर्व वेवलेंथचे जेवढी काही एनर्जी इमिट होणाऱ्या युनिट एरिया युनिट टाईममधून ती टोटल एनर्जी कोण रिप्रेझेंट करत आहे, ह्या कर्वच्या अंडर येणारा एरिया रिप्रेझेंट करतोय. दिस इज द फोर्थ पॉईंट. एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट द टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. तुम्ही कुठलीही कर्व घ्या, त्या कुठल्याही कर्वच्या अंडर जेवढा एरिया येणार आहे तो एरिया काय रिप्रेझेंट करतोय, एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम करस्पॉन्डिंग टू द ऑल वेवलेंथ. म्हणजे सर्व वेवलेंथची जेवढी एनर्जी बाहेर पडणार आहे, टोटल एनर्जी कोण रिप्रेझेंट करत आहे, एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट करत आहे. दिस इज द फोर्थ पॉईंट. अँड द फिफ्थ पॉईंट इज दॅट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स डिक्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. इफ द टेम्परेचर ऑफ बॉडी गेट इन्क्रीज then the value of lambda max, that means the wavelength at which body emits the maximum intensity radiations. अशी वेवलेंथ की ज्या वेवलेंथला बॉडी मॅक्झिमम इंटेन्सिटीचे रेडिएशन्स इमिट करणार आहे, त्या वेवलेंथची व्हॅल्यू काय होतीये, डिक्रीज होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. सपोज पहिली कर्व घेतली की जी कर्व 3000 डिग्री केल्विनसाठी आहे, त्यासाठी जो काही लॅम्बडा मॅक्स आहे, दॅट लॅम्बडा मॅक्स इज नियरली अबाउट 1500. For the second curve, the value of lambda max is in between 1000 to 1500. For 5000 Kelvin, the value of lambda max is in between the 500 to 1000. And for the 5500 degree Kelvin, the value of lambda max is near to the 500. That means the value of lambda max decrease विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. अशी वेवलेंथ की ज्या वेवलेंथला मॅक्झिमम इंटेन्सिटीचे रेडिएशन्स इमिट होत आहे, ती वेवलेंथ, त्या वेवलेंथची व्हॅल्यू टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर ती व्हॅल्यू डिक्रीज होत येते. दॅट मीन्स द पीक शिफ्ट टुवर्ड्स द लेफ्ट. जो काय पीक आहे तो पीक काय होतोय, लेफ्ट साईडला शिफ्ट झालेला आपल्याला दिसतोय. याचा अर्थ लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीज झालं, लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. हा 5 नंबरचा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. यानंतर लास्ट पॉईंट, ॲज टेम्परेचर इन्क्रीज एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम करस्पॉन्डिंग टू ऑल वेवलेंथ इज ऑल्सो इन्क्रीज. काय होतंय, टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर, टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर आपल्याला इथं दिसणार आहे एरिया अंडर द कर्व ही इन्क्रीज होतोय. फर्स्ट कर्व आहे 3000 केल्विनसाठी, तिच्यासाठी एवढाच एरिया आहे. सेकंड कर्व आहे 4000 डिग्री केल्विनसाठी, त्या 4000 डिग्री केल्विनसाठी जो काही एरिया अंडर द कर्व असणार आहे त्याची व्हॅल्यू 3000 डिग्री केल्विनच्या कर्वपेक्षा जास्त असणार आहे. त्याच्यानंतर जर बॉडी तुम्ही 5000 डिग्री केल्विनला मेंटेन केली आणि जर एनर्जी डिस्ट्रीब्युशन कर्व ड्रॉ केली तर तुम्ही तो विचार करू शकता, जो काही एरिया अंडर द कर्व असणार आहे त्या एरिया अंडर द कर्वची व्हॅल्यू ही जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू 4000 डिग्री केल्विन. नंतर 5500 डिग्री केल्विनला मेंटेन केल्यानंतर एरिया अंडर द कर्व जास्त येतो ॲज कम्पेअर टू 5000 डिग्री केल्विन. दॅट मीन्स अँड दॅट एरिया अंडर द कर्व गिव्ज
energy emitted per unit area per unit time. Hence we can say that as temperature increase, energy emitted per unit area per unit time corresponding to all the wavelength is also increased. टेम्परेचर जर इन्क्रीज झालं बॉडीचं तर त्या बॉडीपासून बाहेर पडणारी जी काही टोटल एनर्जी असणार आहे युनिट एरिया आणि युनिट टाईममध्ये असणार आहे ती टोटल एनर्जी, त्या टोटल एनर्जीची व्हॅल्यू पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. हे जे काही 5 ते 6 पॉईंट्स आहेत हे 6 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. जर क्वेश्चन असा विचारला जाता डिस्क्राइब द स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन और डिस्कस अबाउट द स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन्स, ब्लॅक बॉडी रेडिएशनचं जे काही स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन असेल याच्याविषयी तुम्हाला जर डिस्कस करायचं असेल त्याच्याविषयी जर लिहिण्यासाठी कदाचित क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन विचारला गेला तर जे काही आपण या अगोदर बघितलेलं आहे ते तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर कर्व्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत आणि ह्या एक्सपेरिमेंटल कर्ववरून तुम्ही काय काय ऑब्झर्वेशन्स करू शकता ते 5 ते 6 ऑब्झर्वेशन्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे. फ्रॉम द एक्सपेरिमेंटल कर्व इट इज ऑब्झर्व दॅट असं म्हणायचं आणि त्याच्यानंतर हे 4 ते 5 ऑब्झर्वेशन्स तुम्ही लिहिणार आहात. इन दॅट फर्स्ट ऑब्झर्वेशन इज दॅट ॲट हायर टेम्परेचर एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, इट इज द फंक्शन ऑफ वेवलेंथ. Second point, at given temperature radiant power is initially increased, with increase in wavelength reaches its maximum value and then also decrease. The wavelength corresponding to the radiations of maximum intensity, that means lambda max, is the characteristic of temperature, and area under the curve represent the total energy emitted per unit area per unit time. Fifth point is that the value of lambda max decrease with increase in temperature. As the temperature of body get increased, the value of lambda max get decreased. And the last point is that as temperature increase, energy emitted per unit area per unit time, this is nothing but the area under the curve. As temperature increase, area under the curve is also increased, that means energy emitted per unit area per unit time corresponding to all the wavelengths is also increased. हे जे काही 5 ते 6 पॉईंट्स आहेत या 5 ते 6 पॉईंट्सला तुम्हाला व्यवस्थित मेन्शन करणं गरजेचं आहे जर क्वेश्चन विचारला गेला तर. ओके, कदाचित आय थिंक मला असं वाटतं तुम्हाला पूर्ण स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन्स व्यवस्थित कळालेलं असेल. तुम्ही हा व्हिडिओ इथं पॉज करून ह्या कर्व्स ड्रॉ करून घेऊ शकता. त्यानंतर हे जे काही महत्त्वाचे 5 पॉईंट्स आहेत त्या एक्सपेरिमेंटल कर्व्सवरून आपण काय काय सांगू शकतो ते 5 पॉईंट्सही तुम्ही व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, आता यानंतर नेक्स्ट पॉईंट आपला आहे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आता खूप महत्त्वाचा लॉ असणार आहे. लॅम्बडा मॅक्सचं आणि टेम्परेचरचं काय रिलेशन आहे. आता ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे ॲज टेम्परेचर ऑफ बॉडी इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स गेट डिक्रीज, म्हणजे त्यांच्यामध्ये इन्व्हर्सली प्रपोर्शनलिटीचं साईन असणार आहे किंवा लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर असणार आहे. कर्व्हवरून तुम्ही ते सांगू शकता. ओके, तो वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आपण आता सध्या स्टडी करणार आहोत. एक नाही 2 लॉज आपले या चॅप्टरचे बाकी आहेत. त्यापैकी पहिला लॉ आहे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि सेकंड आहे स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ. स्टीफन आणि बोल्ट्झमनचा एक लॉ आणि वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचं स्टेटमेंट आपण सुरुवातीला बघूया. द वेवलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम is inversely proportional to absolute temperature of black body. The wavelength for which emissive power of black body is maximum. अशी वेवलेंथ की ज्या वेवलेंथला इमिसिव्ह पॉवर मॅक्झिमम आहे किंवा अशी वेवलेंथ की ज्या वेवलेंथला ब्लॅक बॉडी मॅक्झिमम इंटेन्सिटीची एनर्जी इमिट करते ती वेवलेंथ आपल्याकडे आहे लॅम्बडा मॅक्स. वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू द मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन असंही त्याला आपण म्हणू शकतो किंवा द वेवलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी. सपोज ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर कॅपिटल टी आहे तर आपण रिलेशन लिहू शकतो लॅम्बडा मॅक्स दॅट इज लॅम्बडा मॅक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/T or lambda max is inversely proportional to the absolute temperature capital T of the body. ओके, अशा प्रकारे रिलेशन आपण लिहू शकतो किंवा T is directly proportional to 1/lambda max
तुम्ही हेही रिलेशन सांगू शकता किंवा हेही रिलेशन सांगू शकता. म्हणजे सिंपल लॉ आहे. काय सांगतोय लॉ? द वेवलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम. अशी वेवलेंथ की ज्या वेवलेंथला इमिसिव्ह पॉवर मॅक्झिमम असेल ती वेवलेंथ असते आपल्याकडे लॅम्बडा मॅक्स. दॅट लॅम्बडा मॅक्स इज इनवर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ black body. If the temperature of black body is capital T, then we can say that lambda max is inversely proportional to T, or lambda max is directly proportional to 1 by T. आता हे proportionality साइन जर आपल्याला काढायचं असेल तर आपण इथे कॉन्स्टंट घेणार आहोत. तो कॉन्स्टंट असणार वेन्स कॉन्स्टंट. लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू B upon T, where B is the Wien's constant. B काय असणार आहे? Wien's constant असणार आहे. हॅव्हिंग व्हॅल्यू, याची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 2.897 इंटू 10 to the power -3 मीटर केल्विन ही त्याची व्हॅल्यू असणार आहे. ओके. बी मीन्स वेन्स कॉन्स्टंट हॅव्हिंग व्हॅल्यू 2.897 इंटू 10 to the power -3 मीटर केल्विन. मीटर केल्विन हे त्याचं SI युनिट असणार आहे. याच्यावरून जर याचे डायमेन्शन्स तुम्हाला सांगायचे असतील तर ते डायमेन्शन्स पण तुम्ही सांगू शकता. L M T, T फॉर टाइम. इथं टेम्परेचर पण आलंय, के पण घेऊया. मीटर आहे 1 0 0 आणि 1 अशा प्रकारे त्याचे डायमेन्शन्सही तुम्ही लिहू शकता. वेन्स कॉन्स्टंट हाच एकदम सिंपल असा वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ असणारे लॉचं स्टेटमेंट आहे. द वेवलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम इज इनवर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट temperature of black body, that is lambda max is inversely proportional to absolute temperature. To remove this proportionality sign we have to take a constant, and that constant is B, and it is called Wien's constant having value 2.897 into 10 to the power -3 meter केल्विन. ओके. दिस इज ऑल अबाउट द वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. एकदम सिंपल असा लॉ आहे. प्रॉब्लेम वगैरे सॉल्व करताना याचा यूज आपल्याला होणार आहे. लेट्स कम टुवर्ड्स द सेकंड लॉ. द लॉ इज स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ, अँड द स्टेटमेंट इज दॅट द रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम मीन्स व्हॉट? आर, कॅपिटल आर. रॅडियंट पॉवर किंवा त्याला आपण इमिसिव्ह पॉवर असंही म्हणू शकतो. रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 4th power of absolute temperature. That means R is directly proportional to T raised to 4. R is radiant energy per unit area per unit time, किंवा यालाच तुम्ही काय म्हणू शकता? इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T raised to 4. मग याचं एक सिंपल स्टेटमेंट आणखी तुम्ही सांगू शकता. इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 4th power of absolute temperature. Okay, that is R is directly proportional to T raised to 4, where T is the absolute temperature of black body. To remove this proportionality sign we take a constant sigma, and this sigma is called Stephen's constant. Sigma ला आपण काय म्हणणार? Stephen's constant असं म्हणणार आहोत. where sigma is a Stephen's constant. सिग्मा काय असणार आहे? स्टीफन्स कॉन्स्टंट असणार आहे. हॅव्हिंग व्हॅल्यू, त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवणार आहात. हॅव्हिंग व्हॅल्यू 5.67 इंटू 10 to the power -8. 5.67 इंटू 10 to the power -8 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर
K⁴. ओके, हे त्याचं युनिट असणार आहे. आणि या स्टीफन्स कॉन्स्टंटचे जर डायमेन्शन्स लिहायचे असतील LMTK, टेम्परेचर आलं आहे म्हटल्यानंतर के पण आपण तिथं घेणार आहोत 0. M मीन्स मासचा 1 आहे डायमेन्शन्समध्ये. नंतर -3 अँड -4. L0 M1 T -3 K -4 हे त्या स्टीफन्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स असणार आहेत. अशा प्रकारे स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ ही खूप सिंपल लॉ आहे. इमिसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर of absolute temperature of a perfectly black body, that is R is directly proportional to T⁴. To remove this proportionality sign, get the constant, Stephen's constant, that is R is equal to sigma T⁴. This Stephen's constant having value 5.67 into 10 to the power -8 joule per meter square per second per K⁴. ओके, आणि त्या स्टीफन्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स पण तुमच्या समोर आहे. अशा प्रकारे हा जो काही चॅप्टर होता 3rd नंबरचा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स, हा चॅप्टर पूर्णपणे आपण संपवलेला आहेत. तुम्ही त्याच्या नोट्स प्रिपेअर करणार आहात. यानंतर एक टेस्ट ह्या चॅप्टरवरती तुम्हाला 20 मार्कची द्यायची आहे. ती टेस्ट लवकरच तुम्हाला दिली जाईल. ती टेस्टही तुम्ही सर्व विद्यार्थी व्यवस्थित सॉल्व करून देणार आहात. कदाचित त्या टेस्टला पडलेले तुमचे जे काही मार्क्स असतील ते मार्क्स तुमच्या ॲन्युअल इव्हॅल्युएशनसाठीही कन्सिडर केले जाऊ शकता. करोना काळामुळे जे काही आत्ता रिसेंट इयरला घडलं आहे तसंच जर पुढंही चालू राहिलं तर ते मार्क्स आपल्याला पुढं कन्सिडर करावे लागतील. त्यासाठी ती टेस्टही तुम्ही सिरियसली देणार आहात. ओके, अशा प्रकारे हा जो काही 3rd नंबरचा चॅप्टर होता कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स, हा चॅप्टर आपण संपवलेला आहे. यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. दॅट मीन्स असं लिक्विड की जे फ्लो होऊ शकतं, असा पदार्थ की जो फ्लो होऊ शकतो. मग ती हवा असेल किंवा म्हणजे त्याला आपण गॅस म्हणूया और लिक्विड, दोघांनाही कंबाईनमध्ये फ्लुइड असं म्हटलं जातं. आणि त्याच्यावरती फोर्सेस वगैरे अप्लाय केल्यानंतर त्याच्या काय काय प्रॉपर्टीज असतात, त्या सर्व प्रॉपर्टीजचा स्टडी आपण त्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरपासून आपण चॅप्टर स्टार्ट करतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ओके, थँक्यू.